हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ टावरे तुमचं स्वागत करतोय आपल्या न्यू ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आज मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की नक्की आपण आयुष्य जगतोय की फक्त त्या आयुष्याच्या शर्यतीमध्ये धावतोय. कारण सकाळी उठल्यापासून संध्याकाळ होईपर्यंत आपण प्रत्येकजण एका शर्यतीमध्ये असतो. अशी शर्यत आहे मित्रांनो का ज्याच्यामध्ये फिनिश लाईन आजपर्यंत कुणाला माहीतच नाही. कुणाला गाडी घ्यायची आहे, कुणाला बंगला बांधायचा आहे, कुणाला पैसा कमवायचा आहे, कुणाला प्रतिष्ठा कमवायची, तर कुणाला पद कमवायचं आहे. जो तो प्रत्येकजण या गोष्टीच्या पाठीमागे लागलेला असतो. पण या गोष्टीच्या बाबत कधी कोणी विचार केला का ह्या सगळ्या गोष्टी मिळवत असताना आपण स्वतःलाच कुठेतरी हरवून जाताना दिसतो. याची जाणीव आपल्याला होते का? म्हणून याच विषयावर आज बोलण्यासाठी मी हा विषय घेतलेला आहे. आयुष्य म्हणजे जीवन. लक्षात ठेवा, आयुष्य हे एकदाच भेटतं. लोक म्हणतील तुम्हाला माणसाचा जन्म परत होतो, कुत्र्याचा जन्माला जातो, अनेक जन्म प्राप्त होतात. आपण या जन्मामध्ये आहोत, आपल्याला पुढचं माहीत नाही, पण या जन्मामध्ये जर आपल्याला काहीतरी करून दाखवायचंय ना, तर एवढी एक शेवटची संधी आपल्याला असते. हे मात्र लक्षात ठेवून जीवन जगायचं असतं. लक्षात ठेवा, उपजेते नाशे नाशिले पुनरपी दिसे ही घटिका यंत्र जैसे परिभ्रमेका. आयुष्य एकदाच आहे, जगून घ्या. तुम्हाला वाटतं आयुष्य म्हणजे काय? थोडक्यात विचार करा, आयुष्य म्हणजे तरी काय? जन्माला आलो म्हणजे मरेपर्यंत जगणं, त्याचं नाव आयुष्य. लक्षात ठेवा, एकदा मरायचंय पण मरेपर्यंत जगायचंय हे पण विसरून आपल्याला चालणार नाही. लोक म्हणतात आयुष्य जगायचंय, मग आयुष्य खूप कठीण असतं. आयुष्य कठीण नाहीये, त्याला आपल्या अपेक्षांनी आपण कठीण बनवलंय. मला सांगा, झाडाचं पान गळून पडतं मग ते नाराज होतं का? नाही. त्याला माहितीये आपण गळून पडल्यामुळं उद्याची नवीन पालवी त्याला फुटणार आहे. हा संघर्ष आपल्याला नीतीमध्ये शिकवला जातो, हे त्या झाडाच्या पालवीला सुद्धा कळत असतं. मग आपण नीतिमत्ता साधणारी लोक आहेत, मग आपल्याला ह्या गोष्टी निश्चित रूपाने कळतं. मग याच्यावरती गांभीर्याने आपण विचार केला पाहिजे की आपल्याला आयुष्य जगायचं आहे, तर त्यासाठी आपल्याला प्रोटोकॉल, या आयुष्यामधली नीतिमत्ता, लोकांमधलं राहणीमान, जीवन जगताना येणाऱ्या अडचणींवर करण्याची मात, या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच हे आयुष्य पुढे न्यायचं असतं. आज तुमच्या आयुष्यामध्ये अपयश असेल, परिस्थिती खराब असेल, गरिबी असेल, कुणाचे तरी टोमणे असतील, हिनवणं असेल, या जगामधल्या कुणी ना कुणीतरी तुम्हाला माग खेचला असेल, लक्षात ठेवा, याच्यावरती खऱ्या अर्थाने तुम्हाला मात करायची. जो कोळसा असतो ना, कोळसा, तो खाणीमध्ये, त्याला सुद्धा खूप अशा मोठ्या प्रकारचा किंवा प्रचंड दाब सहन करावा लागतो, तेव्हा कुठे त्याचा हिरा होतो. जर तुमच्या आयुष्यामध्ये जर संघर्ष दिसत असेल ना, तर लक्षात ठेवा, देव तुमची फक्त परीक्षा बघतोय, तो तुमच्यासाठी एक प्रकारचा पैलू आहे. काही गोष्टींच्या बाबत आपण नेहमी म्हणतो की आपण नंतर करू, एकदा सेटल झालं की मग फिरायला जाऊ, मुलांची लग्न झाली की मग आपण शांतपणे जगू. मित्रांनो, तसं कधीच होत नसतं. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, आयुष्य हे आजच जगायचं असतं, ते उद्यासाठी बिलकुल कधीच नसतं. जरी तुम्ही विमानाचं तिकीट कन्फर्म केलं असेल, तरी ते विमान उडणार की नाही हे मात्र हवामानावरती डिसाईड केलेलं असतं. तुमच्या आमच्या बोलण्यावरती काही डिसाईड केलेलं नसतं. समोर आलेल्या चहाचा आनंद घ्यायला शिका. आई वडिलांशी 2 शब्द प्रेमाने बोला आणि आज मनापासून हसा. कारण एकदा निघून गेलेली वेळ, निघून गेलेली माणसं आणि हरवलेला आनंद आपल्याला परत कधीच आणता येत नाही. आज आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून एखाद्याची रील्स बघतो, एखाद्याचा व्हिडिओ बघतो आणि त्याला कम्पेअर म्हणून आपण आपल्या रिअल आयुष्याला कोसत बसतो. काय होतं, दुसऱ्याचा एखाद्याचा हॉटेलमधला व्हिडिओ बघितला, छान खाणं खाताना व्हिडिओ दिसला, बऱ्याच गोष्टी चांगल्या चांगल्या दिसल्यानंतर आपण आपल्या आयुष्याला दोष देत बसतो की राव, त्याचं आयुष्य किती चांगले ना, आपलं आयुष्य किती वाईट आहे. व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या सगळ्याच गोष्टींमधलं हसू हे खरं असतं असं नाही, आणि ती रियालिटी असते असं पण नाही. लक्षात ठेवा, तुम्ही कम्पेअर करायला ज्या गोष्टींसाठी जाता, त्या गोष्टी रिअल आयुष्यामध्ये सुखी असतात असं तुम्हाला वाटतं, पण त्या असतातच असं बिलकुल घडत नाहीये. तुमची जी चाललेली स्पर्धा आहे ती दुसऱ्या कोणाशी नाहीये, शेजारच्याशी नाहीये, रील स्टारशी नाहीये, ब्लॉगरची नाहीये, एखाद्या फिल्म सिटी किंवा एखाद्या फिल्म स्टारशी सुद्धा नाहीये, बिलकुल नाही. यांच्याशी आपल्याला कम्पेअर करायचं नाहीये, किंवा एखाद्या इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सरशी पण नाहीये आपली. मग मलाच एवढंच सांगायचं, ही जी स्पर्धा आहे ना, ही कम्पेअरची स्पर्धा, ही फक्त तुम्हाला कालच्या स्वतःशी बघायची. यश म्हणजे फक्त बँक बॅलन्स नाहीये, तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये लागलेली शांत झोप म्हणजे तुमचं यश आहे. तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या पाठीशी खंबीरपणे कुणीतरी उभं राहणं, याला यश म्हणतात. आणि याहूनही पुढे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अशी, जेव्हा तुम्ही आरशासमोर उभे राहता आणि त्या आरशामध्ये आपल्या नजरेला नजर भिडवून जेव्हा तुम्ही म्हणता ना की मी या जगातला सगळ्यात चांगला माणूस आहे, हे जगामध्ये सगळ्यात मोठं यश आहे. म्हणून सांगतो मित्रांनो,
जिंकायचं जर असेल ना तर लोकांची मनं जिंका, कारण मैदान तर कोणी पण जिंकतं. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त ती पाहण्याची दृष्टी हवी. जर तुम्ही रडत बसलात तर तुम्हाला समुद्र सुद्धा कमी पडेल, आणि हसत जगलात तर थेंबा थेंबात सुद्धा तुम्हाला आभाळ दिसेल. म्हणून चांगली स्वप्न बघा, ती पूर्ण करण्याची जिद्द ठेवा, आणि ती शेवटाला नेण्याचा प्रयत्न, ही जिज्ञासा कायम आपल्या अंतर्मनामध्ये ठेवा. लक्षात ठेवा, एक दिवस हे यश तुमच्या पायाशी येईल. जाता जाता मित्रांनो फक्त एवढंच सांगेन, मिळालं तर सोनं आहे, आणि नाही मिळालं तर तो अनुभव आहे. पण हार मानायची नाही, कारण हे आयुष्य आपलं आहे आणि शेवटपर्यंत फक्त ते आपल्यालाच लढायचं आहे. हेच ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणं आहे. जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. असेच मोटिवेशनसाठी इथून पुढेही मी सातत्याने व्हिडिओ करत जाईल. जर तुम्हाला माझ्यातून काही त्रुटी वाटल्या तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही मला नक्की कळवा, त्यातही मी सुधारणा करेन. पण तुमच्या सपोर्टची मला पण गरज आहे.